नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. तर आता बघा, आपलं पितृपक्षाचा सर्व पितृ अमावस्या झाल्यानंतर लगेच नाही का आपले शारदीय नवरात्र सुरू होत आहे. तर आपले 2 तारखेला 2 ऑक्टोबरला आपली सर्व पितृ अमावस्या रात्री 12ला संपते. तर आपला दुसरा दिवस सुरू होतो तर 3 ऑक्टोबरचा. तर 3 ऑक्टोबरपासून आपलं शारदीय नवरात्र आणि घटस्थापना ही सुरू होती आहे. तर आपले नाही का आता आता येणारे सण वगैरे नाही का, आपल्या कुलदेवतेची पूजा करण्याचे हे नवरात्रीचे 9 दिवस असतात. तर आपण यासाठी आपण घटस्थापना करतो, उपवास वगैरे धरतो नाही का. कोण कोण नाही का, कोणाला होतं तसे त्यांनी उपवास वगैरे पकडतात. कारण काय काय ठिकाणी म्हणजे जास्त असे कडक वगैरे उपवास असतात नाही का, पूर्ण निर्जळी 2 दिवस बिना पाण्याचे धरायचे, त्याच्यानंतर थोडं पाणी प्यायचं, असं नाही का. अशा अशा प्रकारे नाही का प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं असते. प्रत्येक आपल्या कुलदेवतेचे उपास करत असते. तर ते उपासना करायच्या आधी, आपण घटस्थापना करायच्या आधी आपल्या घरामध्ये आपण स्वच्छता, नंतर आपल्या घरामध्ये ज्या ज्या नाही का, म्हणजे प्रत्येक गावाकडे साईडला नाही का वेगवेगळी पद्धत असते. तर आमच्या इकडे पूर्ण घरामध्ये पूर्ण स्वच्छता लागते. पूर्ण कपडे वगैरे, एकही लहान बाळाची कपडे असो, आपली सगळ्यांची कपडे म्हणा, भांडी, पूर्ण जाळ्या, हे सगळं 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 स्वच्छ करायचं असते. तर हे सगळं स्वच्छता पहिली करायची आहे. घरामध्ये तुटकी फुटकी भांडी बिंडी असतील तर जे आपण न वापरणाऱ्या गोष्टी आहेत, किंवा आपले कपडे म्हणा, जे लहान मुलांची नाही का छोटी होतात कपडे, आपण आता ती वापरत नाही आहे, तर ते कपड्यांचाही ढीग लागलेला असतोय. तर घर कसं नाही का असं स्वच्छ पाहिजे ह्या दिवसामध्ये. कारण ह्या दिवसामध्ये आई लक्ष्मी माता आपल्या घरी वास करत असते. तर आपली कुलदेवीतेचा पण वास होत असतो. तर हे घरामध्ये आपल्या 9 दिवस आपल्या घरामध्ये राहणार असतात त्या देवी, आपल्या घरामध्ये त्यांचा वास होणार असतो. तर त्यासाठी आपण घरामध्ये नाही का स्वच्छता, वातावरण कसं प्रसन्न मंगलमय वातावरण असं झालं पाहिजे. तर त्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. तर आपण त्यासाठी आधी पूर्ण आपल्या घराची पहिली स्वच्छता करून घ्यायची आहे. आपल्या पूर्ण पहिला मुख्य दरवाजापासून वरच्या जाळ्या वगैरे सगळं स्वच्छ करायचं आहे. भांडी, आपल्या घरामध्ये जे आपण जे वापरतो भांडी, त्यामध्ये नाही का एखादा तुटलेला कप असते, किंवा नाही का एखाद्या भांड्याला, प्लास्टिकच्या भांड्याला चिरा वगैरे गेलेले असतात. तर असे भांडे आपण वापरायचीच नसतात शक्यतो, आणि ही भांडी आपण वापरायचीच नाही आहेत. तर ती भांडी आपण नाही का काढून टाकायची आहेत, बाहेर फेकून द्यायची आहेत. आणि जी आपली न वापरणारी कपडे ही म्हणा नाही का, आपण जे नाहीच वापरत आहेत, आपल्याला ते बसत नाही आहेत पहिली कपडे, तर ती एखादी कपडे नाही का तुम्ही धुवून स्वच्छ नाही का एका ह्याच्यामध्ये, म्हणजे नाही का असं कुणालाही देऊन टाका, असं नाहीतर ते कपडे तुम्ही नाही का असं हे करून द्या, एका साईडला व्यवस्थित ठेवून द्या. नाही तर कसं असते, प्रत्येक घरामध्ये आपल्या चप्पल्स असतात, सगळ्यांचे चप्पल्स वगैरे नाही का, सगळ्यांचे 4-4 जोड असतात, मग ते कुठं तुटलेले असतात किंवा बसत नाहीत. तर अशा चप्पल वगैरे नाही ठेवायच्या. तर त्याही जेवढ्या तुमच्या चप्पल आहेत त्या आपण व्यवस्थित सायझिंग वगैरे करून आपल्या मुख्य दरवाजापाशी जिथं आपण चप्पल ठेवतो त्याही व्यवस्थित ठेवायच्या आहेत. तर आपण जेवढी स्वच्छता, जेवढं आपल्याच्याने होईल एवढं आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर ह्या गोष्टी करत करत आपण नाही का आपल्या घरातली स्वच्छता झाल्यानंतर आपलं देवघर असतंय. मेन म्हणजे आपलं देवघर महत्त्वाचं. आपण देवघराची स्वच्छता करायची आहे. म्हणजे ज्या ज्या आपण नाही का आपल्या घरामध्ये एखादा देवीचं वगैरे फोटो आहे, मग थोडंसं नाही का त्याची काच वगैरे ही झाली आहे, तर अशा वस्तू आपण नाही वापरायच्या आहेत. तर त्याही आपण पाण्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत. आणि आपण ज्या नवीन वस्तू, म्हणजे आपल्यासाठी हा शुभ दिवसच आहेत. कारण आपण आता ह्या शारदीय दुर्गा नवरात्रमध्ये आपण नवीन नाही का, तुम्ही देवीचे टाक घेऊ शकता, आपल्या कुलस्वामीचे नाही का टाक वगैरे बनवून घेऊ शकता. तर अशा गोष्टी आपण करायच्या आहेत. तर घटस्थापना कशी करायची आहे, तर घटस्थापना आपण नाही का घरामध्ये तुमच्या नाही का कोणी, म्हणजे ज्यांच्याकडे आपलं घरामध्ये कसं असते, आपण म्हणजे घरामध्ये जे मुख्य माणसं असतात त्यांनी घरामध्ये बसवतात, घटस्थापना वगैरे करतात. तर त्यांनी करत असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये देवीची पूजा तर करू शकता. तुम्ही मंगल कलश स्थापना करू शकता, नंतर अखंड दिवा करू शकता. घटस्थापना ही एकाच ठिकाणी कुठंतरी होत असते. कारण ज्या घरामध्ये मुख्य म्हणजे आपल्या सासू करत असतील, तर तुम्ही आता सिटीला राहता, तर तुमच्याकडं नाही का गावी तुमच्या घटस्थापना वगैरे होत असेल, तर तुम्ही इथं दुर्गा सप्तशती पाठ करू शकता. नंतर ना अखंड दिवा नाही का 9 दिवस दिव्याची सेवा करू शकता. आणखी तुम्ही मंगल कलशी करू शकता नाही का. ह्या गोष्टी तर तुम्ही इथं करू शकता. तर कारण आपल्याला नाही का जे आपल्याच्याने शक्य आहे त्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि ज्यांच्या नाही का, आपण पहिलं हे सगळं स्वच्छता वगैरे करून झाल्यानंतर आपण त्या दिवशी नाही का 3 तारखेला आपण घटस्थापनाही करणार आहोत. तर घटस्थापना करायच्या आधी आपण आपलं नाही का, आता एखादी गोष्ट आपलं सण असलं किंवा आपल्या घरामध्ये कोणते कार्य असलं, तर आपण पहिलं काय करतो, तर आपण पहिलं
आपल्या घराची स्वच्छता करतो. म्हणजे ज्या घरामध्ये आपली देवी येणार आहे त्या देवीला नाही का आल्यानंतर असं कसं घरामध्ये वास राहायला पाहिजे, असं घरामध्ये शांतता राहिली पाहिजे, कटकट नाही पाहिजे, भांडणं वगैरे असल्या गोष्टी नाही पाहिजेत. नंतर मांसाहार तर बिलकुलच नाही पाहिजे. कारण आपण ज्या दिवशी स्वच्छता सगळी करणार आहे त्याच्यानंतर ना आपण नाही का घटस्थापना वगैरे करणार, नाहीतर आपण दुर्गा सप्तशती पाठ करणार आहोत. तर ह्या गोष्टी करताना घरामध्ये कसलाही मांसाहार नाही पाहिजे. नंतर कोणत्याही गोष्टीचं नाही का सगळ्या गोष्टी वर्ज्य पाहिजे, तेव्हा ते नाही का घरामध्ये स्वच्छता वगैरे झाल्यानंतर हे सगळं होऊ शकतं. तर हे सगळं आपण पहिलं करायचं आहे. पहिले आपण भांडी वगैरे स्वच्छ धुवून तुम्ही ठेवा. नंतर ना कपडे वगैरे सायजिंग करा. नंतर जेवढं तुमची ज्याला जेवढी स्वच्छता होईल एवढी तुम्ही स्वच्छता करून घ्यायची आहे. तर घरामध्ये कसं राहतं आपल्याला, म्हणजे नाही का एखाद्या प्लास्टिकच्या आपण मग असतात, आंघोळीच्या बकेट्स असतात, नाहीतर पाट असतोय किंवा कोणतीही गोष्ट अशी थोडीही खराब झालेली वस्तू आपण नाही का म्हणजे थोडी चिरटली आहे, मग प्लास्टिकची भांडी तर चिरटलेली बिलकुलच ठेवायची नाही घरामध्ये. कारण त्याच्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती नाही का जास्त होते, पॉझिटिव्हिटी कमी राहते. मग नकारात्मक शक्ती वास केल्यामुळे आपल्या घरामध्ये बघा मग चिडचिड होतात नाही का. मग आपल्या घरामध्ये कोणतीच गोष्ट अशी नाही का योग्य होत नाही. तर त्यासाठी आपण सगळ्या नकारात्मक गोष्टी सगळ्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत. कोणतीही चांगली गोष्ट सुरुवात करण्याच्या आधी आपण सगळ्या नाही का वाईट गोष्टी आपण काढल्या पाहिजे. तर वाईट गोष्टी ह्यात की आपण ज्या चप्पला तुटलेल्या आहेत ह्या गोष्टी, नंतर ना तुटलेली भांडी म्हणा, कप वगैरे, कपाचे दांडे वगैरे तुटले तर तसेच आपण यूज करतो. कशाला फेकायचं, थोडं तर तुटलं आहे. पण नका या अशा गोष्टींसाठी विचार करायचा नाही आहे. कारण त्या गोष्टी नाही का तुटल्यामुळं आपण काय म्हणतो नाही का तुटलेल्या बशीमधून वगैरे चहा पिणे हे चांगल्या गोष्टी नाही आहेत. हे नकारात्मक गोष्टी आपल्यामध्ये नाही का आपल्या घरामध्ये नकारात्मक सगळी ऊर्जा पसरते. तर अशा त्यासाठी आपली पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी नाही का व्यवस्थित करायच्या आहेत. तर पहिले हे सगळं आपण स्वच्छता वगैरे करून घेतल्यानंतर मग आपण 3 तारखेला घटस्थापना करणार आहोत. तर घटस्थापनाचा व्हिडिओ मी येणारच आहे पुढे. तर आपण पहिलं काय करायचं आहे, तर ही सगळी स्वच्छता ही झाल्यानंतर आपण घरामध्ये म्हणजे आता आपल्या नवरात्रीसाठी जे लागणाऱ्या वस्तू आहेत तर तुम्ही घरामध्ये आधीगरच तयारी करून ठेवा. नंतर आपल्याला श्रीयंत्र वगैरे घरी असते, ज्यांच्याकडं नसेल त्यांनी घ्या. आणि ज्यांच्याकडं घरी आहे त्यांनी नाही का त्याच्या कुंकुमार्चन करायचं आहे, तर घरामध्ये कुंकू पाहिजे. नंतर आपल्याला ज्यामध्ये नाही का ज्या गोष्टी लागणार आहेत आपल्याला आता नवरात्रामध्ये ज्या गोष्टी लागणार आहेत तर एनी टायमिंगला त्या भेटतील का नाही, तर त्यासाठी आधी पण आधी सगळी तयारी करायची आहे. तर ज्या गोष्टी लागणार आहेत, कारण आपल्या म्हणजे कसं एन टाईमला मुलं वगैरे असतात, मग लहान मुलं असतात एखाद्याची, तर त्या गोष्टी तेव्हा नाही होत. तर त्या आधी आपण तयारी करून ठेवली तर आपल्याला त्या दिवशी नाही का काहीच प्रॉब्लेम नाही होणार आहे. आणि आपण दिवा नाही का 9 दिवस अखंड दिवा ही लावणार आहोत. तर त्या दिव्यासाठी आपण नाही का एखादं प्रत्येकाची कशी परिस्थिती असेल त्याच्यानुसार तुम्ही दिवा वगैरे, आणि घरामध्ये आपली दिवा वगैरे तर असतोच मोठा, तर त्याच्यामध्ये तुम्ही दिवा लावू शकता. तर ह्या गोष्टी सगळ्या आपण दूर आणि हे बघत बघत आपण मंदिराची ही सगळी स्वच्छता करून घ्यायची आहे. नंतर आपल्या बेडरूममधला बेडची, नंतर ना आपल्या सगळ्या घरामध्ये ज्या अडथळीचे रूम वगैरे असते त्याच्यामधली आपण स्वच्छता करून घ्यायची आहे. कारण या आपल्या 9 दिवसामध्ये आपल्या नवरात्रीमध्ये आपल्या घराच्या कोपऱ्यामध्ये आपली देवी वास करत असते, आपल्या पूर्ण घरामध्ये नाही का वास करत असते. तर त्यासाठी आपण घराचं एखादं फर्निचर वगैरे काही तुटलेलं असते, एखादी खुर्ची वगैरे त्याच्या पाय वगैरे तुटलेला असतो, तरी आपण नाही का तशीच ठेवलेली असते अडथळ्याच्या असं म्हणजे तशीच ठेवलेली असते घरामध्ये. तर अशा गोष्टी हे सगळ्या आपण अशा काढून टाकायच्या आहेत. तर ह्या गोष्टी आपण नाही ठेवायच्या घरामध्ये. आणि जेवढी आपण पॉझिटिव्हिटी घरामध्ये निर्माण होईल, ह्याचं वातावरण निर्माण होईल एवढा आपण प्रयत्न करायचा आहे. घरामध्ये जेवढं प्रसन्नता म्हणजे जेवढे होईल आपण त्या दिवशी नाही का म्हणजे त्या नवरात्रामध्ये जेवढं होईल एवढं आपण प्रसन्नतेचं वातावरण निर्माण करणार आहोत. म्हणजे देवीची सगळी नाही का गाणी म्हणा, देवीचं नाही का सगळं घरामध्ये वास होईल असेच आपण करायचे आहे. आणि आपण ज्यावेळेला घटस्थापना करतो किंवा देवीची नाही का दिवा वगैरे लावतो, तर आपण सकाळ संध्याकाळ देवीची पूजा आरती वगैरे हे सगळं आपण करायचं आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.